तर मानाची देवळातली अंडी फोडली, आता सर्व अंड्या फोडायच्या ना. बजरंग पुढच्या वर्षी या गोविंदा पथकाला माझ्याकडून 6 थराचं आव्हान आहे. कशी फोडण्याचं तुमचं प्लॅनिंग असेल? फोडण्याचं प्लॅनिंग सुरुवातीला आपण खाली बेस राहणार, त्याच्यावर आमच्या गावचे अण्णा जे की दरवर्षी प्रसाद नेत. मित्रांनो, दहीहंडी तर सगळेच करतात, पण खरी मेहनती यांच्या असते. एवढे खांबे गावाच्या बाहेर नेले देवळापर्यंत आणि हंडी घेऊन आलो आहेत आपण. त्याप्रमाणे यावर्षी देखील आपण साजरा करत आहोत गोविंदा. त्या गोविंदामध्ये काही आपल्या कंडिशन आहेत, म्हणजे काही आहेत की कोणी नाचताना एकमेकांना चिखल उडू नये. दुसरी गोष्ट साखर जे आपला हात पकडतो ते हात कोणी सोडू नये, साखळी सोडायची नाही कोणी. दुसऱ्या दहीहंडी फोडताना एकावर एक थर लागल्यानंतर खालच्या थराने उगीच हलू नका किंवा आपली पोरं वरची पडतील. तर सगळ्यात पहिली जी आपली देवळातली मानाची अंडी असते ती आता फोडून झालेली आहे आणि आता आपण चाललो गावामध्ये. तर गावामध्ये आपल्या जवळजवळ 8 अंडे आहेत. तर सर्व आपल्याला फोडायचे आणि अशाच प्रकारे शिस्तीचा पालन करून 3 थराचे अंडे आपण सगळीकडे लावलेले आहे. तर 3 थराचे अंडे आपल्याला फोडायचे आहेत आणि बघूया आता पुढे काय होत आहे. चला आता काय बोलणार आहात काय व्हिडिओ? तर मानाची देवळातली अंडी फोडली, आता सर्व अंड्या फोडायच्या ना. अंडी फोडायला गाईज हा आपला जुने मावळचा प्रतीक रातोडकर आहे. प्लीज तुम्ही फॉलो करा, शेअर करा नक्की. आपण आधीची जी अंडी फोडली ती 3 थराची होती, पण ही मागची अंडी बघता ती जवळजवळ 5 थराची आहे. तर ती कशी फोडण्याचं तुमचं प्लॅनिंग असेल? फोडण्याचं प्लॅनिंग सुरुवातीला आपण खाली बेस राहणार, त्याच्यावर पाठी आपण सिडी राहणार आणि बाकीचं काय आपल्या मुलांवरती सोडून देणार. म्हणजे 5 थर लावण्याचं प्लॅनिंग आहे का? चला मग बघूया. अंडी माझी आहे, 100% 5 थर असणार.
प्रकारची मजा ही केली जाते आमच्या गावामध्ये. काय बोलतो, कशी आहे दांडी या वर्षीची? दहीहंडी आपली वर्षानुवर्ष एकदम थाटामाटातच साजरी होते, त्यात काय निश्चितच होणार. मोठा मित्र भेटलाय मला, जो माझा फॅन आहे, जो माझ्या व्हिडिओज पण बघतो. काय गाइस बोलतो? इनके चैनल को सब्सक्राइब करो, इनकी वीडियो बहुत अच्छी लगती है. हार्ड वर्क देखो, आप भी देखो. Thank you guys. चार थर लावू शकत नाही आणि लावले 4 थर. बोल आता, बोल आता, बोल आता. 100% फक्त आमचा माणूस घेतला. बोल जाऊ दे. लावले का नाही? 4 तू बोलच लागणार नव्हतं, मग आता लागले. पुढच्या वर्षी या गोविंदा पथकाला माझ्याकडून 6 थराचं आव्हान आहे. स्वीकार आहे काय? स्वीकार आहे काय आव्हान? अरे आव्हान स्वीकार आहे काय रे? मान्य करतो तुझ्या ह्याला आम्ही मान्य करतो. आम्ही तू बोललास त्या दिवशी तू चॅलेंज झालास त्या दिवशी आम्ही आले तुझा केला केला. पुढचा कोण असेल नसेल त्यावेळी बघून येऊ. माझ्या वतीने उपाय काय करतोय मी? काय डिसिप्लिन पाहिजे काय ना काय बरोबर काहीच नाही आता बाकी मस्त.
हे आहेत आमच्या गावचे अण्णा जे की दरवर्षी प्रसाद नेतात. एवढा आता या ठिकाणी सर्व प्रसाद बनवत आहेत लोक. सगळे मिळून प्रसाद बनवतील आणि नंतर ती सगळी प्रसाद वाटण्यात येईल. आपला आझाद मौल्याचा आपला शबीर परदेशी त्याने आपल्याकडे गोविंदा बोल की आमच्या गावचा प्रतीक रातोडकर यांनी एका न्यू ब्लॉग चॅनल केलाय प्रतीक रातोडकर म्हणून. प्लीज गाईज त्याला सपोर्ट करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू बाई. आणि आता आम्ही सर्व लोक प्रसादी खाणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत घरी. तर चला आता बघूया आता प्रसाद घेऊ आणि जाऊया घरी. प्रत्येक रातोडकर यस त्याला कसं काही प्रसाद बनवत आहेत. मित्रांनो दहीहंडी तर सगळेच करतात पण खरी मेहनती यांच्या असते. एवढे खांबे गावाच्या बाहेर नेले देवळापर्यंत आणि आता रिटर्न घेऊन येत आहेत. हा शेवटपर्यंत काम केलेलं आहे यांनी आणि आता चाललेत घरी. चला बघा जास्त मेहनती माणूस.